बारामतीतील नमो रोजगार मेळाव्याचा हा भव्य असा स्टेज आणि या स्टेजवरती विराजमान होणाऱ्या आमंत्रितांसाठीच्या या खुर्च्या, या ठिकाणी येणाऱ्या आमंत्रितांची चर्चा पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होत राहणार आहे। खरं तर कार्यक्रम आहे बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा, मात्र पार्श्वभूमी आहे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची आणि साहजिकच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये संभाव्य लढत मांडली जाते आहे। त्या लढतीची मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर अनेक जण या नमो रोजगार मेळाव्याला इथं उपस्थित राहत आहेत। बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती हा मेळावा होतोय। आतापर्यंत गेली 6-6.5 दशक शरद पवारांच्या राजकीय विरोधकांना बारामतीमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र ही संधी आता अजित पवारांच्या माध्यमातून साधण्याचा शरद पवारांच्या विरोधकांचा प्रयत्न असणार आहे। ज्या बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती हा नमो रोजगार मेळावा होतो आहे, त्या विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि इतर विश्वस्तांमध्ये अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार असे अनेक पवार कुटुंबातले सदस्य आहेत आणि त्यामुळे देखील या ठिकाणाची जी निवड करण्यात आली ती जाणीवपूर्वक करण्यात आली असं म्हटलं जातंय। खरं तर या इतक्या भव्य अशा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पहिल्यांदा शरद पवारांचं नाव नव्हतं, त्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आणि नव्याने कार्यक्रम पत्रिका छापावी लागली, ज्यामध्ये शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं आणि त्यामुळे शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असं सांगण्यात येतंय। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर अनेक राज्य मंत्रिमंडळातले सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। बेरोजगार तरुणांना या नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार पुरवण्याचा प्रयत्न असणार आहे, मात्र या सगळ्या कार्यक्रमाला जी किनार असणार आहे ती येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमधल्या इथल्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीची। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।